असं का होतं? आजकाल हा प्रश्न खूप जणांना पडत आहे, पण उत्तर काही केल्याशिवाय मिळत नाही. सगळीकडे उपदेश आहे, पण उपाय मात्र कोणाकडे नाही. असं का होतं? एकदा स्वतःला प्रामाणिकपणे विचारा बघा, काही उत्तर मिळतं का? कारण आपण असं का होतं हा प्रश्न पडला की आपली धाव आणि दुसऱ्यापर्यंत जाऊन पोहोचते, जेव्हा की उत्तर हे आपल्याकडेच असतं. कोणी एक व्यक्ती दररोज न चुकता तुमच्याशी बोलतो आहे, फोन करतो आहे, संवाद साधतो आहे. कधी कधी आपण इतके त्याच्या विचारही करत नाही तेवढा ते विचार करतात, आणि परत एकदा का जीवन नवीन मैत्रीमधील गोड संपली की लगेच एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे वागू बोलू लागतात. जसे की आम्हालाच पाठी गेलो होतो, आमच्याशी बोला आणि दररोज आमचीच माहिती यांना द्या. हेच का जीवन? तेच का नाही? असंच का केलं, तसंच का केलं नाही, वगैरे वगैरे. जसं की आमचं आयुष्य नसून ते आपल्याच मालकीचं हक्काचं आहे. कसेही वागा, कसेही बोला, कोण आहे विचारणार? आम्ही भोळे सांभाळ, त्यांनी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणून वागत बोलत राहतो, त्यांची मर्जी सांभाळून लागतो. मग हळूहळू का होईना सवयही लागते. मग सगळं अवघड होऊन बसतं. मग आपल्याला काहीच करता येत नाही. आपल्याला आभाळ ठेंगणं झालेलं असतं की इतक्या दिवसात कोणी असा मित्र मैत्रीण मिळाला नाही. त्यासाठी आहे त्या माणसांना विसरून यांच्या पाठी मागे सगळा वेळ जातो. जून डोळ्यावर पट्टी बांधली असते, ज्यामुळे दिसायचीही बंद झालेली असते. सगळा हा देखावा असतो जो आपल्याला कळत असतं पण वळत मात्र नाही. त्या वेळची वेळ आणि परिस्थितीनुसार वागणं भाग पाडत जातं, आणि कळत तर त्याहूनही नाही, कारण एखाद्या स्वप्नापेक्षा सगळं घडत असतं, ज्यातून कधी बाहेर येऊनच नये असं वाटत राहतं. ते दिवसही संपू नये असं वाटतं, आणि त्यात चूक दोघांची असते, कारण जग म्हणत टाळी एका हाताने वाजत नाही. आयुष्याचा जणू सिनेमा सुरू आहे असं वाटतं. सुरुवातीचे काही दिवस इतके भारी आणि कमाल असतात की मनाने नाचून गावं लागतात. सतत चेहऱ्यावर हसू, आनंद असतो. सगळं वातावरण अगदी मस्त वाटू लागतं. भांडण होतात, रुसावे फुगता होतात. त्यासाठी काही जीवाचे आटापिटा केल्या जातो, तेव्हा कुठेही रुसवा कमी होतो आणि त्यांच्या सोयीवर दिवस रात्र विचार केला जातो. कारण कानावरांनी तेच ऐकायला आवडतं असतं. नंतर त्याच्यावर गाणीही आपोआप सुचू लागतात. ही कविता बनवू लागतात ज्यात प्रेमाचं नुसतं वर्षाव होतो, आणि घरच्याचा कधीही फोन आला तर एक रिंगमध्ये नाही उचलणार, तर तिचा तो फोन मात्र रिंग वाजायच्या आधीच फोन कानाला असतो, जसे की खूप महत्त्वाचे बोलणे होणार आहे असं. याच्या वागण्याला आज काल ही पिढी वाहत झाली आहे, आणि हे आपल्याला लोकांना लपून सगळे चालू असतं. तशी त्यावेळी भुरळ ही पडलेली असते. पुढे काय होईल, काय होणार नाही याचं मी भान उतरत नाही. लक्षात असते की वेळ आणि व्यक्ती बाकीचंच डोळ्यात दिसत नाही आणि कानांनाही ऐकू येत नाही. अशी विचित्र अवस्था होऊन बसते, आणि पुढचं काही कळत नाही. मग थोड्या दिवसांनी परत असंच सगळं होतं असतं, पण अचानक हा संवाद साधला जात नाही. काही नाही हजर, कारण तयार होत असताना न बोलण्याची मग सुरू होते ती टाळाटाळी. मग तेव्हा कुठे डोळे उघडायला सुरुवात होऊ लागते, पण मनाला ते काही केल्या पटत नाही. मग स्वतःहून बोलायचं, काहीतरी कारण काढून संवाद साधण्याचा प्रयत्न करण्याचा दिवसातून येणारे 100 फोन, आता एका फोनही ते महाग होतात. मग सगळं बदलत जातं. स्वप्नाच्या असणारे आपण एकदम जमिनीवर येऊन कोसळतो, पण तेव्हा तो सांभाळणारा हात कुठेतरी गायब होतो. नंतर त्याचे आयुष्य आणि त्यांची वेळ ही सर्व काही बनले जाते.
ज्यात आपल्याला थोडीही जागा मिळत नाही तेव्हा कुठेतरी वाटतं असं का होतं. याचा अर्थ एकच असू शकतो, त्यावेळी तुमची गरज होती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, पण आता ती गरज उरत नाही. म्हणून काही क्षणात आपण एका अनोळखी व्यक्तीला म्हणून जातोय असा भास होतो. काही जणांना मागे सोडून सहज पुढे जाता येतं, पण काही जागच मन गुंतवलेलं असतं. त्यांना मात्र खूप कठीण जातं, पण यातून खूप काही शिकायला मिळतं. कारण जो अर्ध्यावती सोडून जातो तो आपल्याला कधीच नसतो. मग नातं कोणतंही असू दे, सगळीकडे हाच उपाय लागू होतो. जमेल तितकं त्या माणसाकडून लांब राहिल्या पाहिजे, कारण पुढेच खूप सारं आयुष्य पडलं आहे जे कोणाच्या येण्या किंवा जाण्याच्या थांबत नाही, ते चालूच राहतं. त्यामुळे काही काळाबद्दल बाहेर पडायचं, कारण तेच एक कारण आपलं आयुष्य घडवणार असतं. कारण त्या लोकांना आपण असलो काय आणि नसलो काय काहीच फरक पडत नाही, कारण त्यांना सरड्याच्या सारखा रंग काही क्षणात बदलता येतो. त्यांचा परत आपल्या आयुष्यात येऊन काहीच फायदा नसतो आणि झालाच तरी अमूल्य भावनेचा तोटा होतो. म्हणून काहीही असं का हा प्रश्न पडला की थोडा वेळ एका जागी शांत बसा आणि विचार करा. जो माणूस अचानक येतो आणि काय जातो, काय याचा आपल्या आयुष्यावर काहीच परिणाम होणार नाही आहे का? कारण इतकं सोसल्यानंतर परत तुम्ही ती चूक कधीच करणार नाही. फक्त त्यांची काहीतरी अडचण असेल असं समजून घ्या आणि त्या लोकांचा विचार करणं सोडून द्या. आणि जमलंच तर यातून काहीतरी शिका. असे हजारो लोक तुम्हाला भेटतील. काही थोड्या काळाचा आनंद देतील, तर काही एखाद्या वाहणाऱ्या पाण्यासारखे निघून जातील. दोष कोणाचा द्यायचा नाही. जमेल तर काहीतरी नवीन शिकायचं, कारण दोष दिल्याप्रमाणे माणूस परत येतच नाही. ते अडकला जातो आणि एकटा पडतो, आणि तेच जास्त हानिकारक असतं. वेळी शहाणे व्हा, चुका करा, पण नवीन चुका करा. त्याने माणूस म्हणून घडण्यात मदत होते आणि पुढच्या आयुष्य छान मार्गी लागतं.